मुसलमानाचा मानाचा शेजाईला. कधी कधी वाईट वाटतं कुठल्या धर्मात जन्माला आलो काय वागतोय आम्ही. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, हे फक्त बोलायचंच का हो? शाहिस्तखानाच्या लाल महालाच्या हल्ल्यात शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीनं कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली. चहापणा मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसे उनकी परवरिश नहीं की औरत की तरफ गंदी नजर डाले, औरत जात की इज्जत करने वाले लोग है वो बेटी नहीं उठाएंगे. कौतुक बायकोला वाटलं. क्या लगता है आपको जहापड़ा, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है उसका क्या कसूर? अगर तुमने उनकी औरतों को जलील किया तो शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा बेगम. नाम रुतबा सल्तनत इज्जत शोहरत यहाँ तक जिंदगी तक नहीं बख्शेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा. लेकिन एक बात की जबान देता हूँ, बेटी उनकी हो या अपनी, औरत जात की धर्म जात नहीं देखते. वो किसी भी मुल्क की हो, कितनी भी सुंदर क्यों ना हो, आगे से समर्पित करने वाली भी क्यों ना हो, शत्रु की भी क्यों ना हो, हर औरत जात को देवी की तरह पूजते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात को मां समझते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्याच्या राजाचं त्याचे वारसदार आहेत आम्ही. आमच्या नजरेत तेवढीच प्रखरता, तेवढंच सामर्थ्य, तेवढंच पावित्र्य हवं तर वैष्णव आहेत आम्ही, तर हिंदू आहेत आम्ही. आमच्यासाठी राज्य रामाचंच, कृष्णाचंच, विठ्ठलाचंच. आणि स्वाभिमान बाळगा. टू बी प्राऊड हिंदू. दगडाला देव करायची ताकद जाऊला देतोय ना, त्याला हिंदू म्हणायचं, कौतुकानं सांगायचं या मातीत जन्माला आलो हिंदू म्हणून. कपाळाला गंध लावायला मागे पुढे बघायचं. तुम्हाला सायंटिफिकल रिझन सांगते. शरीरामध्ये 72,000 नाड्या, 24 नाड्या प्रधान, 3 नाड्या प्राणवाहक, इडा, पिंगला, सुषुम्ना, यातनं माणसाचा प्राणवायू वाहतो. पूरक, रेचक, कुंभक, श्वसनाचे 3 प्रकार, याच्यावर ज्याचं अधिराज्य आहे. 3.5 वेडे गमसली कुंडलिनी शक्ती बेंबीच्या देटापासनं षडशस्त्राचं भेदन करत ब्रह्मरंध्रात जाऊन मिळते. त्यावेळेस माणसाची पॉझिटिव्हिटी एकत्रित येते. मरू द्या, हरिमुखे म्हणा, त्यानं बी तेवढंच होतंय महाराज बरं का. काही नाही जमलं तर कमीत कमी तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा करा. मुलींनो, गळ्यात तुळशीची कंठी असेल ना, एखादा पोरगा वाईट नजरेनं जरी बघत असेल तर त्याची नजर पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद गळ्यातल्या तुळशीच्या माळेत आहे. आपल्या गळ्यातली कंठी बघून त्याला वाटावं आलतू फालतू नाही भजन करती, नादी लागणार. पोरांनो, गळ्यात तुळशीची माळ असावी, खूप ताकद आहे तिच्यात. 1 महिना कमी तिखट, कमी तेल, कमी मिठाचं खाऊन बघा, 50% प्रॉब्लेम आयुष्यातले कमी होत्याल. ही जी तर्री हाणता ना तुम्ही, या तर्रीनंच वाटोळं केलंय तुमचं. सजने रसा वाढ, रशानं तो काटा काढलाय जिंदगीचा. जिबीला सेन्सर राहिला नाही तुमच्या. राव सेन्सच नाही यांच्या जिबीला. किती बी तिखटच लागत नाही. माणूस आहे आपण. ज्याला जाणीव होते तो माणूस का नाही? ज्याला जाणीवच नाही तो माणूस कसा? किती तिखट खाल्लं तरी जाणीव होत नाही म्हणजे काय? इतकं बी नका रे. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी, थोडं जपत जा या विषयाकडे. मग खूप होतं. लंका कोणाची लक्षात आहे ना? फिरत जा पण येत जा. इष्टी चहा पाण्याला थांबत असते, गाव युस तर सोडायची नसते. लंका कोणाची? लंका महादेवाची. लंकेचं स्थापत्य महादेवाचं आहे, रावणाचं नाही. लंकेच्या वास्तुशांतीच्या पूजेला रावणाला बोलवलंय कारण रावण जातीने ब्राह्मण आहे, ज्ञानी आहे. इतकी सुंदर पूजा मांडली रावणाने, असे शुद्ध श्लोक म्हणले, असे गोड उच्चार केले. आधीच शिव स्वभावाने कसे आहेत? शिव भोळा, नाथबाबा सांगतात भोळे आहेत. इतकी सुंदर पूजा बघून महादेव आनंदित झाले. महादेवाने विचारलं, रावणा काय गोड पूजा केली, तो ब्राह्मण आहात, दक्षिणा तर द्यावीच लागणार, काय मागायचं ते मागा तुमच्या इच्छेने. जगातला पहिला पुजारी वास्तुशांतीला आला आणि दक्षिणेत बंगलाच घेऊन गेला. कळलं त्याला, कळलं महाराज. लंका होती कोणाची लंका? झाली कोणाची? टिकली का? लोकांचं घेतलेलं टिकत नसतं. कळलं त्याला, कळलं महाराज बरं का. मग
पण रावण कितीही श्रेष्ठ असला, कितीही ताकदवर असला, कितीही ज्ञानी असला, तरी अधर्म टिकत. म्हणून देवा मला धर्म कळावा, आणि आमच्यासाठी सगळ्यात मोठा धर्म सांगतो तुम्हासी भजारे. आम्ही जागे होतोय म्हणजे सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो. आमच्यासाठी सगळ्यात मोठं तत्व आहे हरिमुखे म्हणा. तू कुठल्याही रूपात आहे देवा, कुठल्याही, मला ओळखू आलं पाहिजे. आणि तू कुठल्याही रूपात देखणास, त्यात वादच नाही ना. कसा आहे करारविंदेन पदारविंदम मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद जीवे पिबन्वामृतमृत देव, जीवे पिबन्वामृतमृत देव. गोविंद दामोदर माधवेति, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. अधर्मावर विजय मिळवण्यासाठी कुठल्याही रूपात ये. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. कभी राम बन के, कभी श्याम बन के चले आना, प्रभु जी चले आना. कुठल्याही अवतारात, पण आम्हाला माहीत आहे तुझा प्रत्येक अवतार आमच्या हितार्थ आहे. तो आम्हाला समजून घेता यावा देवा. आमच्यासाठी प्रत्येक दिवस सण आहे, प्रत्येक दिवस सुख आहे, प्रत्येक क्षण आनंदी आहे. फक्त विनंती एवढीच आहे, आम्हाला तुझं अस्तित्व स्वीकारता यावं. आणि ज्या दिवशी स्वीकारता आलं, आम्ही कोण आहे रे? आम्ही तर माणसं आहे, कळतं, बोलता येतं, वागता येतं आम्हाला. आम्ही तरी ज्ञानी आहेत, पण ती अज्ञानी जनावर सुद्धा तुझ्या आसण्याने सुखावली जातात. अवती निसर्ग भरला घनदाट हरी दिसे, तो निसर्ग सुद्धा तुझ्या आसण्याने सुखावतो. कारण मला माहित आहे तोही वेगळा नाही, तोही तूच आहेस. हा आंब्याला आलेला बहर सुद्धा तूच आहेस. मग चैत्र महिन्यातला विठ्ठल जळी जळी भरला विठ्ठल चळी स्थळी फरला, रीता ठावणा ही भरला. आज म्या दृष्टीने पाहिलं विठ्ठलाची विठ्ठल. सगळीकडे तू आहेस रे, किती देखणास. अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिलम मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं बोलणं सगळं गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. काय सांभाळत असेल तो. मग म्हणलं आम्ही काय देवा,
अरे हा निसर्ग सुद्धा सुखावतो जेव्हा सांभाळणारा तू असतो. झाले राम राज्य काय उणे आम्हासी, काय उणे आम्हासी. धरणी दरी पिके, धरणी दरी पिके गाई ओळील्या म्हशी. एखाद्या गोष्टीचं कौतुक करण्यासाठी लावलेलं समर्पक उदाहरण तुकोबाराय सांगतात. धरणी दरी पिके गायी ओळील्या. हे विशेषण आहे. किती देवा तुझं राज्य सुखावतं. आम्ही तर शाने देवा, पण ज्यांना कळत नाही त्यांना सुद्धा आनंद झाल्याशिवाय हे विशेषण आहे. मग आता आम्ही काय केलं पाहिजे सुख दाखवण्यासाठी किंवा सुख टिकवण्यासाठी? राम वेळोवेळा आम्ही राम म्हणावं, आम्ही कृष्ण शिव विठ्ठल म्हणावं. का देवाचं नाव घ्यावं? हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी. तुझं नाव घेतलं की आमचा वेळोवेळा राम वेळोवेळा राम वेळोवेळा ताकद जर तुझ्या नामात आहे, काय हरकत आहे? कोळीयाची कीर्ती वाढवी कहन केले रामायण रामा आधी. नारदांची संगत लागावी. तसा वाल्या कोळे पहिला रत्नाकर नावाचा वैष्णवच होता, पण संगतीमुळे वाया गेला. पुन्हा एकदा नारदांची संगत लागली आणि पुन्हा जाग्यावर आला. एवढी ताकद आहे, मग काय हरकत आहे? मग माणसं म्हणले पण आम्ही संसारिक आहे ना. हरकत नाही. दळिता कांडिता जेविता काळ वेळ नाम उच्चारिता नाही. दोन्ही पक्ष पाही. देवाचं नाव काही पाप देत, पण आपला परमार्थच असला खतरनाक आहे. 10 दिवस गणपती बुडवताना बाबूराव बसवायचाच कशाला? हे असलं पाप दिल्याशिवाय राहणार आहे का? देव काय हट्ट करतो का मला बसव असं म्हणतो का देव? बसू वाटलं नाही तर नका. नवरात्राचे उपवास, दसऱ्या दिवशी बोकड, देवी कुपती म्हणा पोत्यात घालून हाणलं पाहिजे. नाही, आधी सांगणारा हाना पुन्हा ऐकणारा हाना महाराज बरं का. जयाचे ऐक धड नाही तयासी परित्र पुस्ती काही. अशी गत झाली हो आपली. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. नामसंकीर्तन घडण्यासाठी आम्हाला तेवढं तत्व कळलं पाहिजे. जे खरं आहे ते स्वीकारता आलं पाहिजे, जे खोटं आहे ते कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी. बरं सत्य काय? तू विठ्ठला. तुझ्याशिवाय काही खरंच नसेल तर देवा काय हरकत आहे? दळिता कांडिता जेविता देवाचं नाव काही पाप देत. भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी. आता बाटलीशिवायची डुलकी वाजत नाही ह्याला आराधी म्हणायचा का? गांजाशिवाय याचा झांजे आपटत नाही ह्याला गोंधळी म्हणायचा? भजन पण कसं असावं दादा? विनंती माझी. जमेल तसं जुनी भजन होती बघा. लेकरांची सेवा केली सत्वा, लेकरांची सेवा केली सत्वा. कस पांग फेडू कस तुझा उपकारा जगी तोडना. ओ वाडी न जीव माझा सावणी विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी सेवा तुझ्या पाहुलांची. जन्मभरी सेवा तुझ्या पाहुलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्या
तू विडा कुंभा विठ्ठल आकाशी झेप रे पाखरा आकाशी झेप रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा 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 पाहुणी चालती म्हणा सांगा पाहुणी चालती राहिलेल्या दोन चार येत असेल म्हणत देवाच्या दारात म्हणायला नसू नका पाहुणी चालती अरे बोल काही काही नुसते तोंड हल्ली त्या ह्याला नाही कळायचं पण त्याला कळेल ना त्याच्यासाठी पाहुणी चालती सुखी संसाराची दुखी संसाराची पाहुणी चालती पाहुणी चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हावाचा मी तो बासरी कान्हा कान्हा राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो का देव आज वाटणारी सगळे पाठीमागा बसलेले वाजवा देव काही वाटुळं करणार नाही तुमचं टाळी अरे हो या टाळीचा खणखणाट पंढरीच्या विटेवरच्या मालकाच्या कानापर्यंत पोहोचला चंद्रभागीच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल सगळे विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली निरावरी कर निरावरी कर ठेवणी बाट मी पाहे बाट मी पाहे ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे माऊली ये ओ विठ्ठले माझे विठ्ठल 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 प्रत्येकात विठ्ठल माय पापा करुणा करा दया विठ्ठल 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 कधीतरी विचार करा 2 मिनिटाचं नामस्मरण चेहऱ्यावर एवढा आनंद आणत असेल तर आयुष्यभर घेतलेलं नाम अखंड आयुष्य सुखाचं करणार नाही का हा विचार करून तरी भजन करा आनंदाने सांगा असा आनंद दुसरीकडे मिळणार आहे आणि तुम्ही इमानदारीनं सांगा अशी मजा कचकच कांद्याला येणार आहे मरत जाऊ नका दुसरं काय नाही
अर्धा आयुष्य भांगारच गेले. तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे. लईच अवघड झालंय आपलं, लईच ऊत आलाय आपल्याला. नका रे दादा, जगाचा बाप होता ब्रह्म, पण देवळात ठेवला नाही. आज 33 कोटी देवाचा राजा इंद्र, पण आळ्या पडल्या हो त्याच्या अंगात. आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदानं, आयुष्यभर. श्रीमद नारायण 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 हरी नारायण, भजमन नारायण 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 नारायण. आयुष्यभर भजन केलं, एकदा चुकलं. कितीदा? गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले, सूर्याची कवळी किरण पडली होती, नदी शांत वाहत होती. स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासोळीच्या मागं मासं लागलं. जगाचा नियमच आहे, मासोळीच्या मागं मासच लागतंय, दुसरं काय लागतंय त्याला. कळलं त्यालाच कळलं महाराज. नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही, बायको पाहिजे. बायको कुणाला आवडत नाही. टाळकऱ्यांना वाटतं एवढा उभा राहिलो, घरी गेला पाय दाबाय बायको पाहिजे, वाटतं ते नाही म्हणले तरी मला माहिती वाटतं है ना. आमच्या गिरिजनाथ महाराजाला वाटतं एवढा बदडीला घाम काढला, घरी गेल्यावर हात दाबाय बायको पाहिजे महाराज पाहिजे. गायनाचार्यांना वाटतं एवढा गळा काढला, घरी गेल्यावर गळा दाबाय. आपलं सॉरी हे चुकलं, सॉरी. चोळाय हो चोळाय. लय काळजी करू नका, ह्यांना चोळणाऱ्याच भेटतात, तुमच्यासारख्या दाबणाऱ्या भेटत नाही त्या महाराज. भाग्यवान असते ही माणसं. चला, पाहिजे बायको असणं काही चुकीचं नाही, असोनी काही वाद नाही आहे त्याच्यात. पण नारदांनी चुकीच्या परिस्थितीमध्ये देवाकडे बायको मागितली. देवाला म्हणले देवा बायको. देव म्हणले कर ना, तू दे. देव म्हणलं मी कुठून देऊ, तुला 16,108 2 4 दे, तुला काय करायचे एवढ्या. प्रसाद आहे. आणि ते डोक्यातलं काढा. देवाने काही हौसेपोटी बायका केल्या नाही. आपल्याच देवाविषयी आपण काय बोलावं याचा विचार नक्की करा. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात आहेत. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो. 7व्या अवतारामध्ये सीतामाई पत्नी होती तुमच्या, तरी सुद्धा समाज बोलायचा राहिला. आम्ही तर गवळ्याच्या गवळणी देवा, आम्हाला कोण स्वीकारणार आहे. अरे स्वीकारलं मोठ्या मनाने कुणी आम्हाला, तरी समाज त्यालाही आणि आम्हालाही जगू देणार. असं आयुष्य जगण्यापेक्षा मेलेलं बरं देवा. अरे बाई आहे, जगता आलं तर स्वाभिमानानं नजर वर करून जगावं. अरे स्वाभिमानी बाईनं कलंकित जगण्यापेक्षा देह सोडावा एवढं सामर्थ्य तिच्या मनगटात असावं. कसं जगावं रे देवा. नाही जगलेलं बरं बघ. कृष्णानं सांगावं, माझ्या राज्यात चूक नसताना अन्याय होत असेल तर मी देव कसा. विचारलं तुम्हाला कुणी, कोण तुम्ही, ओरडून सांगा जगाला भगवान श्रीकृष्णाच्या अर्धांगिनी आम्ही. प्रत्येक मुलीला आधी कारण जगता यावं म्हणून कृष्णानं स्वतःचं नाव लावण्याचं सामर्थ्य दिलं. कौतुक वाटतं मला माझ्या देवाचं आणि माझ्या धर्माचं. त्यातल्या एकाही मुलीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श केला नाही. आम्ही मानतो त्याला, उगाच आमची चरणावर मस्तक ठेवत नाही. त्याच्या भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे नकळे कान्हो वाचे कोडे. काही विचार करत जाऊ नका. त्याने काय आपल्यासारख्या नाही गोरी दिसली गालात हसली म्हणून केली, असं नाही केलं ते, हे की नाही. आणि पोरांनो, हा विचार नक्की करत जा. तुमच्या 2-4 दिवसाच्या प्रेमापोटी जी पोरगी आईबापाच्या नावाला कलंक लावून तुमच्यासोबत पळून यायला तयार होते, ती पोरगी तुमचा संसार कसा काय चांगला करेल. अरे जी स्वतःच्या आईबापाची झाली नाही, ती तुमच्या संसाराचे काय होणार आहे याचा विचार करून जरा वागत जा, हे की नाही. तिचं तुमच्यावर लय प्रेम आहे असं नाही, तिला भारी वाटायला इकडल्यापेक्षा तिकडं. चांगला हातातला नोकर भेटला नाही, पण आयुष्यभर म्हणाय झालं तुझ्यासाठी आलते आणि तुझ्यासाठी आलते. अशी मुलगी करा जी स्वतःच्या आईबापाचा सन्मान करते. जी मुलगी स्वतःच्या आईबापाला सन्मान देऊ शकते ती तुमच्या आईबापाला सुद्धा देऊ शकते. हे डोक्यात घ्या. चुकीचं वागू नका, पाया पडते तुमच्या. लय विचित्र आपलेच विचित्र निघायला लागलेत. आणि 100तला एक चुकला की 99ला भोगावं लागतंय. काही चूक नसताना. सगळीच पोरं वाईट नाही आहेत. 80% महाराष्ट्रातले सत्ते पोरांच्या जीवावर आहेत. पंक्ती वाढण्यापासून पत्रवाळ्या उचलण्यापर्यंत सगळं पोरं करतात. हे मंडपं ठोकायचे, मंदिरं साफ करायचे, सगळी कामं पोरं करतात. पण एकामुळं सगळ्याला भोगावं लागतं. अरे विश्वासानं व्यासपीठावर नारदांच्या गादीवर सांगेल इतका विश्वास आहे ना हिंदू धर्मातल्या पोरांवर. अरे मध्यरात्री अर्धनग्न पोरगी जरी त्याला दिसली ना, तरी तो ज्ञानोबा तुकोबाला मानणारा पोरगा तिच्या आई वडिलापर्यंत तिला सुरक्षित पोहोचवणार, तिचा गैरफायदा न घेता. इतके चांगले संस्कार आहेत आमचे. अरे देशासाठी धर्मासाठी पोरं पणाला लावतात देह.
आईबापाला देव समजणारी ताकद आमच्या अवलादीत आहे. चुकीचं कसं समजतं रे त्यांना? एकामुळं सगळ्याला भोगावं. पाया पडतो तुमच्या. एकाच पारड्यात सगळ्यांना बघत जाऊ नका या विषयाकडे. मग काय देव नाही नाही म्हणले. देव म्हणले जिथं मी नाही ती बायको तुझी. 16,106 घर फिरले नारद. एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. कारण एकही जागा अशी नाही जिथं देव नाही. सगळीकडे ना सर्वा घटी भरला घनदाट. जिथे दिसे भूत तेथे मानी जे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाणा माझा माऊलींचं वर्णन आहे. सगळीकडे परमात्मा आहे. 16,107 घर जामवंतीचं अस्वलांची कन्या सगळ्यात देखणी योगेश्वर भगवंतीचा. नारदांची मनोमन इच्छा या भेटाव्या. देव मायावी रूपानं त्यांच्या संग फुगडी खेळत होते. शेवटचं घर पट्टराणीचं. पट्टराणी रुक्मिणी आईस आहे. तुळशीला पाणी घालत होत्या. नारदांनी बघितलं एकट्याच दिसत आहेत. नारदाच्या मनात लाडूच फुटलं. म्हणवे लड्डू फुटा. नारद म्हणले अशी तशी नाही पट्टराणी आपली. नारदांनी लांबनच हाक मारली रुक्मिणी आओ. रुक्मिणी माता म्हणल्या रोज आई साहेब म्हणत होत, आज रुक्मिणी म्हणतोय. पिसाळलं बिसाळलं का काय? नारदा नाही. तुमच्या नवऱ्याने सांगितलं जिथं मी नाही तिचा नवरा तू. अशा हिशोबाने मी तुमचा नवरा. हिंदू धर्मात नवऱ्याला एकेरी हाक मारणं पाप असतंय. इज्जतीत नाव घ्या नारद राव म्हणा. काय म्हणा? नारद राव. बर. रुक्मिणी मातेला कळलं ही बंगलय. देवानं सुधरवाय पाठवलंय. सगळीच कामं मुख्यमंत्री करत नाही ना. मग खालचे दोन कशाला खुर्ची? आपलं सॉरी मी देवाचं सांगते महाराज बरं का. ते आपलं असं आपलं सांगितलं आपलं ते खाली बी दिलं आपलं काम आहे की नाही. ते म्हणजे तुम्ही बी करा. रुक्मिणी माता म्हणल्या खरं आहे नारदराव तुमचं. असं बी देवाचं प्रेम वाटून वाटून माझ्या वाटणीला कमीच येत आहे. तुमचा आणि माझा राजा राणीचा संसार कसलं भारी. पण आपण एक काम करू विधिवत लग्न करू. कसं असते मी जर अशीच तुमच्या हाताला धरून आले तर हे डोणगावचे माणसं परमार्थिक आहेत. काय म्हणते कृष्णाची बायको रुक्मिणी नारदाच्या हाताला धरून आली. लोक चांगलं म्हणतील का? लोकाची बायको घेऊन फिरल्यावर लोक चांगलं म्हणतात का? आपली घेऊन फिरायला कुणाच्या बापाची भीती आहे का? कळलं त्याला कळलं. थोडं डोकं बिलावे महाराज बरं का. आपण काय करू विधिवत लग्न करू. मी देवाच्या नावाची माळ काढते तुमच्या नावाची घालते. मी विधीची तयारी करते तोपर्यंत तुम्ही पुढच्या कुंडात जाऊन आंघोळ करून या. रुक्मिणी मातेनं गोड बोलून नारदाला अशा कुंडात पाठवलं जे कुंड पार्वती मातेनं शापित केलं होतं. महादेवाशिवाय जो कुणी यात आंघोळ करील त्याचं लिंग प्रवर्तन होईल. लय सोपा शब्द आहे महाराज बरं का. फक्त मराठी भाषा शिकलेली पाहिजे ह्याला. नारद पाण्यात गेले खरं पण वर आलेच नाही. डोणगावकर वर आले नाही. वर आली उगच्या उग धोतर गेलं लुगडं आलं. चांगली चिपळ्या वाजवीत होते. चिपळ्या गेल्या बांगड्या आल्या. चांगले नारायण नारायण म्हणत होते. शिंडी गेली इणी आली. नथनी मुरणी ठुशी झुमका. नारद म्हणले काहीतरी लय मोठं चुकलंय. त्याच्याशिवाय अशी अवस्था झाली नाही. नारद की तो बई नारदी. नारदांची काय झाली? पुरुषाची स्त्री झाली. चवळीच्या शेंगासारखी देखणी नार. कोळ्याचा राजा देवर राजा नावाचा राजा वनात शिकारीसाठी आला होता. त्या वनात ते कुंड निघालं. उग्ग अर्धांड. इथं पेटी बांधलेली कुरळी केस काळा कुळकुळीत. तसल्या राजाला तसल्या रानात तसली देखणी स्त्री दिसली. आधीच ही येड. हिला बघून अजून येड झालं. धरलं तिच्या हाताला. चले. नारदी म्हणल्या तुला माहित नाही मी कोण आहे? गपे. नारदी म्हणल्या येड्या मी आताच बदलले. गपे. वडीत वडीत नील. लय बायको करायची हौस होती. ह्यांच्या संगच बळच लगीन केला. वर्षाला एक वर्षाला एक वर्षाला एक. संपता नाही. पोरं झाली. चांगले नावाज येत होते. नाही त्या फांद्यात गुंतले. बाळातपणावर बाळातपणा. थोडी थोडकी नाही डोणगावकर. 2-4 झाली असती ठीक होत. 60 पोरं झाली. किती झाली? 60. मी कशाला म्हणू. ही काय काल्पनिक गोष्ट. नाद बाबा सांगतात. भूत जबर मोठे ग बाई. 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 भूत जबर
खाली झडपण करू गत काही खाली झडपण करू गत काही झाली झडपण करू गत काही खाली झडपण करू गत काही खाली झडपण करू गत काही खाली झडपण करू गत काही भूत जबर मोठे ग बाई 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 जबर मोठे